राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदांमध्ये। सिंहगडावरून बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाड प्रकरणाला वेगळं वळण, बेपत्ता नव्हे तर बनाव रचला, धक्कादायक कारण समोर। गणरायाच्या स्वागताला पाऊस येणार, राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, आयएमडीचा अंदाज। फडणवीस म्हणाले शिरसाटांविरोधात पुरावे सादर करा, रोहित पवारांनी 12,000 पानांची बॅग भरूनच पुरावे आणले। वैभव खेडेकरांच्या हालचालींचा सुगावा लागताच राज ठाकरेंनी आदेशच काढला, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी। खासदार बजरंग सोनवणेंच्या पीएवर गुन्हा दाखल, फसवणूक केल्याचा आरोप। माझे आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे, पण धर्मांतराबाबत चुकीच्या गोष्टीला विरोध करणारच, गोपीचंद पडळकरांनी ठणकावून सांगितलं। आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील भोपळा फ्रेम करून पाठवणार। गणपतीला डीजे नको, बाहेरून बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहे, संजय शिरसाटांचं मिश्किल भाष्य। मिंदे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला, 50 खोके घेत फुटले गद्दारांची टोळी, सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरतीये, राजू पाटलांचा हल्लाबोल। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।